नमस्कार मित्रांनो, आज मी एक अत्यंत गंभीर आणि काळजाला भेटणाऱ्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. तो म्हणजे डोंगराला लागलेला वणवा आणि त्यामुळे होणारी वन्यजीवांची अतोनात हानी. मित्रांनो, निसर्ग हा आपला श्वास आहे. जर आपण आज डोंगरांना वाचवले नाही तर उद्याचे भविष्य राख झालेले असेल. झाडे लावा, झाडे जगवा, यासोबतच लागलेला वणवा विझवा हा मंत्र आपण जपला पाहिजे. निसर्गाचे रक्षण करणे हे खऱ्या अर्थाने मानवतेचे लक्षण आहे. वणवा म्हणजे जंगलात किंवा डोंगरावर अचानक लागलेली आग. अनेकदा आपण उन्हाळ्यात डोंगराच्या कडावरून आगीच्या ज्वाळा येताना पाहतो. लांबून ती आग कदाचित प्रेक्षणीय वाटत असेल, पण त्या आगीच्या ज्वाळामध्ये आपल्या वसुंधरेचा श्वास गुदमरत असतो. वणवा लागण्यामागे दोन मुख्य कारणे असतात. नैसर्गिक कारणे, झाडांच्या फांद्या एकमेकावर घासल्यामुळे किंवा कडक उन्हामुळे निर्माण होणारे घर्षण. मानवी चुका सर्वात घातक, पर्यटकांनी जंगलात पेटवलेली शेकोटी तशीच सोडणे, चालताना विझलेली विडी किंवा सिगारेट फेकणे, किंवा गवत चांगले येईल या चुकीच्या समजुतीतून हेतुपुरस्सर लावलेली आग. जेव्हा एखादा डोंगर पेटतो तेव्हा फक्त झाडे जळत नाहीत, तर एका संपूर्ण जीवसृष्टीचा अंत होतो. पाखरांची घरटी जर आपण पाहिली तर अनेक पक्ष्यांनी मोठ्या कष्टाने झाडावर आपली घरटी बांधलेली असतात. वणव्यात ही अंडी आणि पिल्ले क्षणात भस्मसात होतात. सरपटणारे प्राणी जर आपण पाहिले तर साप, सरडे, घोरपड यासारखे जमिनीवर राहणारे प्राणी आगीपासून वाचण्यासाठी पळू शकत नाहीत आणि जागीच जळून मरतात. वणव्यामुळे जंगलातील गवत आणि झाडे नष्ट होतात, ज्यामुळे शाकाहारी प्राण्यांना अन्न मिळत नाही. परिणामी ते प्राणी मानवी वस्तीकडे वळतात, ज्यातून मानव वन्यजीवन संघर्ष निर्माण होतो. तसेच झाडे जळाल्यामुळे जमिनीची पकड सुटते आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. बऱ्याच वेळा पाहतो की आपण वन्यजीव मानवी वस्तीत आलेले. हा वणवा रोखणे केवळ वन विभागाचे काम नाही, तर ती आपली जबाबदारी आहे. डोंगरावर किंवा ट्रेकिंगला गेल्यावर कचरा जाळू नका किंवा आग पेटवू नका. जर कुठे आग लागलेली दिसली तर तात्काळ वन विभागाला टोल फ्री क्रमांक 1926ला कळवा. वन विभाग अशा पद्धतीने कामे करतात. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी वन विभाग जंगलात ठराविक अंतरावर गवत कापून जमिनीची साफसफाई करतो. याला फायर लाईन म्हणतात. यामुळे जर एका बाजूला आग लागली तर ती गवत नसल्यामुळे पुढे सरकू शकत नाही आणि आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. तसेच उन्हाळ्याच्या 4-5 महिन्यासाठी वन विभाग स्थानिक तरुणांची फायर वॉचर्स म्हणून नियुक्ती करतो. हे लोक डोंगरावर लक्ष ठेवतात आणि कुठेही धूर दिसल्यास तातडीने मुख्य कार्यालयाला कळवतात. आजकाल फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया FSI उपग्रहाद्वारे जंगलातील आगीवर लक्ष ठेवते. जर कुठे आग लागली तर त्या जागेचे लोकेशन GPS द्वारे थेट संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या मोबाईलवर मेसेजद्वारे येते, ज्यामुळे वेळेत मदत पोहोचवता येते. जंगलाच्या कडेला असलेल्या गावामध्ये वन विभाग बैठका घेतो. वणवा लावणे हा कायद्याने गुन्हा आहे याची जाणीव करून दिली जाते. तसेच आग विझवण्यासाठी गावकऱ्याची मदत घेतली जाते. वणव्याच्या काळात जर एखादा प्राणी भाजला किंवा जखमी झाला तर वन विभागाचे विशेष पथक त्यांना पकडून प्राथमिक उपचार करतात आणि सुरक्षित स्थळी हलवतात. आता वन विभागाकडे हवा मारणारी यंत्रे आहेत, ज्याच्या मदतीने वाळलेला पालापाचोळा झटपट बाजूला करून आगीची तीव्रता कमी केली जाते. महत्त्वाचे म्हणजे वणवा लावणे हा भारतीय वन अधिनियम 1927 नुसार गंभीर गुन्हा आहे. चला तर मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून या वसुंधरेचे संरक्षण करूया. वणवा रोखणे ही केवळ वन विभागाची जबाबदारी नाही, तर ते आपले कर्तव्य आहे. आगीची माहिती वन विभागाला देऊन निसर्गाची हानी टाळण्यास मदत करूया. त्याच्यामध्ये वन्यजीव राहत नाहीत.